हे विकास काम आहे आणि हे विकास काम आपण आतल्या बाजूने कशा पद्धतीने केलं जातं हे पाहिलेलं आहे. बाहेरच्या पद्धतीने आता सध्या कामगार प्लास्टर करत आहेत आणि हे प्लास्टरचं काम आपण पाहू शकता. हे प्लास्टर आता सध्या खूप गडबडीमध्ये सुरू आहे. कारण आतमध्ये जे प्लास्टरचं काम व्हायचं बाकी आहे त्याच्या अगोदर ज्या गोष्टी त्या फळ्या वगैरे काढणं पाहिजे होतं ते खरं अतिशय म्हणजे सूक्ष्म काम आहे आणि ते पाहणं संबंधित ठेकेदाराचं काम होतं. मात्र याचबरोबर या ठेकेदाराबरोबर या ठिकाणी बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं सतत इथं पाहणी पाहिजे होती. मात्र त्या अधिकारी सतत इथं पाहायला येत आहेत असं दिसत नाही आहे. कारण प्लास्टरचं काम आता सध्या सुरू आहे. या अगोदर हे काम अगोदर पूर्ण झालेलं आहे. आता प्लास्टर फक्त बाकी आहे आणि प्लास्टरचं काम सुरू व्हायचं आहे अजून. मात्र संबंधित जे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांची पाहणी इथं अपुरी पडल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. या ठिकाणी या कामाच्या ठेकेदाराने सुद्धा या कामाकडे खरं गुणवत्तेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मग हे काम उरकण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. गुणवत्ता बघितली जात नाहीये. पण या ठेकेदाराची ही जी चूक आहे ती चूक भविष्यात सरकारला अडचणीत आणण्याची आहे. कारण शासन खर्च करतंय हे ठेकेदारांच्यावर नाही करत. ठेकेदारांना फक्त बांधकामाच्या माध्यमातून बांधकाम मिळवून काम पूर्ण करायचं असतं आणि हेच काम सध्या ठेकेदारांचे खिशे भरण्याच्यासाठी सुरू असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. त्यामुळं या ठिकाणी ठेकेदारा इतकेच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित रुग्णालयाचे जे अधीक्षक असतील ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठारसह अमोल वाळदंडे, दहिवडी. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.